चुकीच्या ठिकाणी उतरलो, ते बस चालली. अरे बापरे, आता कसं करायचं? हा माझ्या आयुष्यातला अनएक्सपेक्टेड प्रवास आहे. 7 दिवस तेही टू व्हीलर नाही. कुठं जायचं, कसं जायचं याचा काहीही अंदाजा नाही. 7 दिवस बाईक, मी, आकाश आणि हा महाराष्ट्र. मी नेहमीप्रमाणे थोडा लेट आहो. नंतर आकाश घाईला आला आणि मग आम्ही पूजनाला लागलो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून आणि माल्यार्पण करून मनोगत व्यक्त करून आम्ही निघालो पुढल्या वाटेने. सर्वप्रथम पेट्रोल भरला, पण आमची टंकी लिकेज होती, त्याच्यामुळे अगोदर पेट्रोल काढला. नंतर MC लावून ती लिकेज संपवण्याचा प्रयत्न केला. नंतर थोडा जेवण करून मोजरीला पोहोचलो. पाऊस येत असल्यामुळे मोजरीला फारसं काही थांबता आलं नाही. नंतर डायरेक्ट शेगावचा प्रवास गाठला. खूप निसर्गाच्या सानिध्यात सुंदर सुंदर नजाऱ्यांचा आस्वाद घेत शेगावला पोहोचलो. त्यामध्ये आम्ही अगोदर रूमची सोय बघितली आणि 70 पर हेड अशी 140 रुपयामध्ये डॉर्मेटरी रूम बघून नंतर आम्ही दर्शनाला निघालो. त्यामध्ये दर्शनासाठी इथून डायरेक्ट मोफत बस असल्यामुळे आम्हाला काहीच अडचण आली नाही. त्यानंतर सुंदरपैकी दर्शन झाले आणि मग परतीची वाट काढली. पण परतीची वाट काढतेवेळी आम्हाला वेगळ्याच ठिकाणी उतरवलं, त्यामध्ये थोडी अडचण आली. त्याच्यानंतर आम्ही इथे आलो आणि जेवण केलं. सुंदर जेवण करून झाल्यानंतर आकाशसोबत छान गप्पा मारल्या आणि अशा प्रकारे आमचा दिवस गेला.